नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर पहा, तुम्ही विचार करताय का आपल्याला YouTube चॅनल ओपन करायचे? पहा, आतापर्यंत माझा YouTubeचा एक्सपिरियन्स मी तुमच्या समोर कधीच मांडला नव्हता, कुठल्याच व्हिडिओ मध्ये मी मांडलेला नाही। पण आता इथून पुढे तुम्हाला नक्कीच सजेस्ट केलं जाईल की आपल्याला आपला YouTube चॅनल कसा ओपन करायचा। मग कसा करायचा सांगा बरं। तर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे आणि सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कुठला आपल्याला हे आलं पाहिजे, कुठले फंक्शन माहिती पाहिजे असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी असतात। बघा मैत्रिणींनो, जर तुम्हाला YouTube चॅनल ओपन करायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला जी मेल आयडी आहे, मेल आयडी ही प्रत्येकालाच येत असते आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुमच्या घरामध्ये प्रत्येक जण हा शिकलेलाच आहे, त्याला कोणाला तरी ती ईमेल आयडी येत असेल। त्यांच्याकडून सगळ्यात प्रथम तुम्ही ईमेल आयडी बनवून घ्या। दुसरी गोष्ट, ईमेल आयडी बनवल्याच्या नंतर आपला जो मोबाईल नंबर असतो त्या मोबाईल नंबर तिकडे व्हेरीफाय करायला लागतो। मग ईमेल आयडी बनवली ना तर आपला YouTubeला गेला ना तर त्या ईमेल आयडी मधून आपोआप YouTubeला ती मेल आयडी दिसते आणि तिकडे ते आपला चॅनल ओपन झालेला दिसतो। ठीक आहे, पण ओपन झाला म्हणजे काय लगेच आपण व्हिडिओ टाकू शकतो का? नाही बरं का, बिलकुल नाही, असं करायचं नाही, हे चुकीचं आहे। तर आपण काय करायचं, सगळ्यात प्रथम आपण YouTubeला ते ओपन केल्याच्या नंतर आपण तिकडे आपला जे काही त्याची जी सेटिंग असते, सेटिंग मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल, पण ती सेटिंग कशी ओपन करायची आणि कसं त्याच्यामध्ये आपल्याला आपला YouTube चॅनल ओपन होण्यासाठी त्याचा फायदा होईल। पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की जर आपला पायच मजबूत नसेल तर आपण वरती बिल्डिंग कशी बनवणार? जर आपला पाया मजबूत असेल तर आपल्याला आपलं वरचं जे बांधकाम आहे ते करायला वेळच लागणार नाही। आणि जर आपल्याला आपला पाया मजबूत करायचा आहे, आपलं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि खरोखर आपल्याला लोकांपर्यंत जाऊन कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतः आपण आपलं टार्गेट जर शोधायचं म्हटलं, ते टार्गेट पर्यंत जायचं म्हटलं ना तर आपल्या प्रथम आपण जे काही आपल्याला ABCD ही आलीच पाहिजे। जेव्हा आपण ABCD येऊ त्याच वेळेस आपण आपलं जे पुढचं आपलं वाचन काम आपण पूर्ण करू शकतो। जर आपल्याला पहिली बाराखडीच येत नाहीये, आपल्याला ABCDच येत नाहीये, तर आपण पुढचं बांधकाम कसं आपण पुढे उभारणार मला सांगा बरं? पुढचं वाचन कसं करणार ते सांगा बरं? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आपण प्रथम गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला बॅनर हा चांगला बनवायलाच आला पाहिजे। आपल्याला जी व्हिडिओची एडिटिंग आहे ही एडिटिंग चांगली बनवायलाच आली पाहिजे। आता खूप सारे ऍप आहेत की ते सांगतात की हा ठीक आहे, त्याच्यावरती एडिटिंग खूप जण करत असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जर जाऊन सांगायचं म्हटलं तर आपल्याला कुठेतरी 4 लोकांच्यात आपला व्यवसाय घेऊन जायचा आहे। तर आपल्याला व्हिडिओ एडिटिंग ही प्रॉपर येणं ही गरजेचंच आहे। जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही। जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग प्रॉपर आली ना तर मग आपल्याला असं समजायचं की आपण जेन्युइन झालो आणि त्या माध्यमातून आपल्याला कुठे ना कुठेतरी असं काहीतरी लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि काहीतरी शिकण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आणि आपण ऑनलाईनच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी सक्सेस करणार, नक्कीच आपला YouTube चॅनल सक्सेस करणार। आता सांगायचा मुद्दा असा की जर आपल्याला YouTube चॅनल ओपन करायचं म्हटलं तर सगळ्यात प्रथम आपल्याला बॅनर म्हणजे ग्राफिक डिझायनिंग आली पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपली व्हिडिओ एडिटिंग आहे, आपण काय विचार करतो की ठीक आहे आम्हाला तोडकी मोडकी जशी एडिटिंग येते तसं आम्ही करू, पण मला असं सांगायचं की त्याच्या व्यतिरिक्त जर आपण प्रॉपर जाऊन केलं तर काय होणार आहे? अजून चांगलं वाटेल ना। मग ते जर आपण करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला हे एडिटिंग शिकणं हे खूप गरजेचं आहे। जर आपण एडिटिंग शिकलो तर आपण दुसऱ्यांचे व्यवसाय सुद्धा आपण एडिट करून देऊ शकतो, दुसऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा एडिट करून देऊ शकतो आणि आपण आपले सुद्धा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने एडिट करू शकतो। मग आपल्याला एडिटिंग शिकण्यासाठी काय एवढा खर्च आहे का? तर नाही बरं का। ती माझी जी व्हिडिओ एडिटिंगची फीज होती, जी पहिली माझी 5000 रुपये फीज होती, ती आता मी म्हणजे 10,000 मधून मी आता मध्ये 5000 रुपयाचा कोर्स ठेवला होता। तर तोच कोर्स आता मी 3999 मध्ये देत आहे, म्हणजे तिथेही तुम्हाला 1000 रुपये डिस्काउंट होत आहे आणि खूप छान पद्धतीने व्हिडिओ एडिटिंगचे आपल्याकडे आपल्या वेबसाईटला टाकलेले आहे ते व्हिडिओ
आणि ते व्हिडिओ तुम्ही शिकून स्वतः कुठेतरी काहीतरी असं करून तुम्ही स्वतःचा YouTube चॅनल ओपन करू शकता। YouTube चॅनलसाठी आता काय करावं लागतं, सगळ्यात प्रथम तर पहिल्यांदा कंटेंट निवडायचा। तुम्ही जर कुकिंगचे व्हिडिओ टाकत असाल तर शेवटपर्यंत कुकिंगचेच व्हिडिओ टाकायचे, मध्येच त्याच्यात ब्लॉगिंग चालू केलं ना तर चालणार नाही। मग चॅनल चालू करतानाच तुम्ही जर ब्लॉगिंग आणि कुकिंग दोन्ही सोबत केले ना तर मग आपल्याला ते दोन्ही व्हिडिओ टाकू शकतो। पण जर आपण मध्ये ब्लॉगिंग चालू केले, ब्लॉगिंग मध्ये कुठेतरी रोजच आपण अगोदर महिनाभर ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकले आणि त्याच्यानंतर मग आपण कंटिन्यू जे काय आपण जेवण बनवण्याचे व्हिडिओ टाकतो, तर तिथे तरी कुठेतरी आपली चुकी होते आणि आपला चॅनल डिमॉनिटाईज होण्याचे चान्स असतात, तो रिव्ह्यू जाण्याचे चान्स असतात। आणि एकदा रिव्ह्यू गेला ना तर रिव्ह्यू काढणं खूप मुश्किल होतं आणि कितीही स्वतः असू द्या, तुम्ही सगळं काम स्वतःच करताय तरी पण तो चॅनल रिव्ह्यूला जातो। माझ्या बाबतीत घडलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की अशी चुकी करू नका। त्याच्यामध्ये काय होतं, आपला वेळ वायाला जातो। मग तुम्ही जो कंटेंट करताय, तुम्ही जर व्यवसाय करताय, व्यवसायाचे व्हिडिओ टाकताय तर व्यवसायाचेच व्हिडिओ कंटिन्यू टाका, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस करू नका। आणि जर तुम्हाला असं वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंफार का होईना जर तुम्ही बाहेरचं ऍड करू शकता, पण जास्त गोष्टी त्याच्यात ऍड करू शकत नाही। जर तुम्ही तसं करत राहिला तर आपल्या चॅनलला परत धोका होण्याचे चान्स असतात। तुम्ही असं म्हणू नका एकदा चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे आमची लाईफ सुधारली किंवा आम्ही लाईफ टाइम साठी आम्ही त्याच्यावरती काहीही कसेही कुणाचे व्हिडिओ टाकू शकतो, तर असं चालत नाही, बिलकुल चालत नाही, कारण यूट्यूब ऍक्सेप्ट करत नाही। मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपला कंटेंट निवडल्याच्या नंतर त्या कंटेंटचा व्हिडिओ शूट कसं पाहिजे, आपलं बॅकग्राऊंड चांगलं आहे की नाही, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती जी नावं आहेत ती कशा पद्धतीने टाकतो, आपला लोगो आहे की नाही, अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या मॅटर करत असतात। ह्या जर सगळ्या गोष्टी असतील ना तर ज्यावेळेस तुम्ही चॅनल बनवणार ना, ज्यावेळेस तुम्ही कुठलेही व्हिडिओ टाकणार ना तर 4 लोकांना बघण्याऐवजी ते 8 लोक ही नक्कीच बघणार आणि त्यावेळेस त्यांना कुठे ना कुठेतरी तुमचे व्हिडिओ आवडायला लागणार। तुमचे व्हिडिओ आवडायला लागले ना की ते लोक तसं तसं पुढं कंटिन्यू तुमचे व्हिडिओ पाहत जातील, तसं तसं तुम्हाला त्याचा फायदा होत जाणार, व्ह्यूज वाढत जाणार आणि यूट्यूबला कळणार की नाही यांचे चॅनल खूप चांगला चालू आहे, यांचे व्हिडिओ चांगले चालू आहे आणि चांगले व्हिडिओ टाकतात, त्याच्यामुळे यांना कुठेतरी पुढे जाण्याचा चान्स हा दिलाच पाहिजे। म्हणून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुढे जाण्याचा चान्स हा घेऊ शकता आणि स्वतःचा यूट्यूब चॅनल चालू करू शकता, स्वतः यूट्यूबला व्हिडिओ टाकून, आणि दुसऱ्यांचे कॉपी करायचे नाही बरं का। जर कॉपी केले तर कॉपीराईट 100% येतं। त्याच्यामुळे जे काय आहे आपल्याला जेन्युइन करायचे, जेन्युइन करा आणि जेन्युइन करत राहा, म्हणजे जेवढं तुम्ही जेन्युइन कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार। म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगते की जर आपल्याला ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे की सगळ्यात प्रथम आपला पाया मजबूत पाहिजे। जर तुमचा पाया मजबूत असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही। म्हणूनच तुम्हाला वेळोवेळी सांगते की आपण डिजिटल मार्केटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग हे शिकलंच पाहिजे। जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग शिकाल तर तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचा भविष्यात फायदा होईल। मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला सांगा, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।